नमस्कार. मी डॉक्टर अनिता विनय नागले. आयुर्वेदिक किचन रेमेडीज या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया, अल्झायमर या रोगांचा धोका टाळण्यासाठी काय सोपे उपाय करावेत हे पाहूया. वयाच्या 60 वर्षानंतर शरीर वृद्ध होऊ लागते. रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. शरीरातील हाडे ठिसूळ होऊ लागतात. थकवा लवकर येतो. झोप कमी होते. या सर्व शारीरिक तक्रारींबरोबरच मानसिक ताण, चिंता वाढू लागते. स्मरणशक्ती कमी होऊ लागते. बऱ्याचदा छोट्या छोट्या गोष्टी आठवत नाहीत, परंतु पूर्वीच्या घटना आठवतात. ही स्थिती अनेक लोकांची असते. यामध्ये काही धोका नाही, परंतु जसे जसे वय वाढत जाते तसे काही लोकांना स्मृतिभ्रंश हा रोग होऊ शकतो. यामध्ये खूप गोष्टी, आयुष्यातील प्रसंग आठवत नाहीत. या रोगाची तीव्रता वाढली तर आपल्या कुटुंबातील माणसांची नावेसुद्धा आठवत नाहीत. डिमेन्शिया, अल्झायमर या रोगांची शक्यता टाळण्यासाठी काही सोपे उपाय आता बघूया. प्रत्येकाने आपला मेंदू सतत कार्यरत ठेवण्यासाठी आपले छंद, आवड जोपासावी. आपले बालपणीचे मित्रमैत्रिणी यांच्याशी संपर्क ठेवावा. त्यांना भेटावे व लहानपणीच्या छान आठवणींची चर्चा करावी. प्रत्येक व्यक्तीने रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःच्या लहानपणीच्या चांगल्या आठवणींचा विचार करून आनंदात राहावे. स्वतःचे आईवडील, आजी आजोबा तसेच इतर प्रेमळ नातेवाईकांच्या आठवणी, त्यांनी केलेले कौतुक, लाड आठवावेत. यामुळे मन प्रसन्न होते. तसेच मेंदूला चालना मिळते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे रोज आध्यात्मिक उपासना करावी. परमेश्वराच्या, सद्गुरूंच्या भक्तीत मन रमवावे. रोज ज्ञानमुद्रा, प्राणमुद्रा करावी. ज्ञानमुद्रा कशी करावी? अंगठा आणि तर्जनी यांची टोके एकमेकांना जुळवून बाकीची 3 बोटे सरळ ठेवावीत. जॉईंट टिप्स ऑफ थंब अँड इंडेक्स फिंगर. ज्ञानमुद्रा रोज केल्यामुळे मन एकाग्र होते, शांत होते. सकाळी व सायंकाळी 5 ते 10 मिनिटे ही ज्ञानमुद्रा करावी. आता प्राणमुद्रा कशी करावी ते बघूया. अंगठा, करंगळी आणि अनामिका यांची टोके एकमेकांना जुळवून बाकीची 2 बोटे सरळ ठेवावीत. जॉईंट टिप्स ऑफ थंब, रिंग फिंगर अँड स्मॉल फिंगर. प्राणमुद्रा ही सकाळी व सायंकाळी 3 ते 5 मिनिटे करावी. प्राणमुद्रेमुळे शरीरातील रक्ताभिसरण चांगले होते. मेंदूला रक्तपुरवठा योग्य रीतीमुळे झाल्याने मन प्रसन्न राहते. ज्ञानमुद्रा व प्राणमुद्रा रोज केल्याने स्मरणशक्ती चांगली राहते. आता स्मृतिभ्रंश म्हणजेच डिमेन्शिया व अल्झायमर या रोगांची शक्यता टाळण्यासाठी कोणते आयुर्वेदिक किचन रेमेडीज आहेत ते पाहूया. कोहळे पाक म्हणजेच पेठा रोज सकाळी थोड्या प्रमाणात खावा. फक्त मधुमेह असेल तर खाऊ नये, कारण यात साखर असते. तसेच आवळा कँडी किंवा च्यवनप्राश 1 चमचा सकाळी घ्यावा. रात्री झोपताना बेंबीमध्ये 2 ते 3 थेंब खोबरेल तेल घालावे. तसेच डोक्यावर ब्राह्मीचे तेल चोळावे. रात्री 2 बदाम पाण्यात भिजत घालून सकाळी साल काढून व आतील मोड काढून बदाम देशी गाईच्या दुधाबरोबर खावेत. रोज 1 ते 2 चमचे गाईचे साजूक तूप जेवताना खावे. झोपण्यापूर्वी तळपायाला गाईचे साजूक तूप कास्य वाटीने चोळावे. अक्रोड, स्ट्रॉबेरी, सफरचंद, संत्रे ही फळे रोज खावीत. आहारात पालक, कोबी, गाजर, टोमॅटो, बीट, रताळे यांचा समावेश करावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अतिविचार, चिंता करू नये. मानसिक ताण घेऊ नये. झोपताना शांतपणे बासरी वादन ऐकून झोपावे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक अँड शेअर इट. ऑल्सो सबस्क्राईब माय चॅनल आयुर्वेदिक किचन रेमेडीज. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः.